नमस्कार. चालू घडामोडींच्या या रॅपिड फायर विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण काही अत्यंत महत्त्वाच्या आणि तथ्यात्मक घडामोडी अगदी वेगाने आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. आजच्या आपल्या अजेंड्यावर प्रामुख्याने 5 विषय आहेत: औषधांची मानके, काँगोची खनिज संपत्ती, आजार आणि कूटनीती, कायदा आणि सेन्सॉरशिप आणि शेवटी BCCIची स्थिती. या सगळ्याकडे अगदी बारकाईने लक्ष द्या बरं का, कारण शेवटी एक छोटीशी MCQ चाचणी तुमची वाट पाहत आहे. आपला पहिला विषय आहे भारतातील औषधांची मानके आणि सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा. सार्वजनिक आरोग्यासाठी देशातील औषध व्यवस्था कशी चालते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. इंडियन फार्माकोपिया कमिशन म्हणजेच IPC ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालणारी एक अत्यंत महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे. मानवासाठी आणि प्राण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे कडक नियम आणि मूलभूत मानके ठरवण्याचं काम ही संस्था करते. आता या संस्थेचं मुख्य काम काय? तर औषधांची गुणवत्ता वेळोवेळी अपडेट करणे, त्यांची शुद्धता आणि ताकद निश्चित करणे आणि इंडियन फार्माकोपिया हे अधिकृत दस्तऐवज प्रकाशित करणे. थोडक्यात सांगायचं तर देशात बनणारं प्रत्येक औषध याच नियमानुसार बनलं पाहिजे हे IPC सुनिश्चित करते. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे IPC परवडणाऱ्या जेनेरिक औषधांना सक्रियपणे प्रोत्साहन देते. सोबतच नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया प्रकाशित करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. म्हणजेच सर्वसामान्यांना सुरक्षित आणि स्वस्त औषधे कशी मिळतील याकडे या आयोगाचं विशेष लक्ष असतं. आता आपण थेट मध्य आफ्रिकेकडे वळूया. इथली अफाट नैसर्गिक संपत्ती आणि गुंतागुंतीची भूराजकीय स्थिती ह्यातला विरोधाभास खरोखरच विचार करायला लावणार आहे. फक्त हा आकडा पहा, $24 ट्रिलियन. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो म्हणजेच DRCच्या भूगर्भात लपलेल्या आणि अद्याप न वापरल्या गेलेल्या खनिज संपत्तीचा हा एक ढोबळ अंदाज आहे. एवढी प्रचंड संपत्ती एकाच देशाकडे असणं ही खरंच अकल्पनीय गोष्ट आहे. आणि यावरून त्यांचं जागतिक वर्चस्व किती मोठं आहे याचा अंदाज येतो. आज आपण ज्या इलेक्ट्रिक गाड्या वापरतोय त्यांच्या बॅटरीसाठी कोबाल्ट अत्यंत आवश्यक असतं आणि जगातल्या एकूण कोबाल्टपैकी तब्बल 70% उत्पादन एकटा काँगो देश करतो. फक्त कोबाल्टच नाही, तर तिथल्या कटंगा कॉपर बेल्टमध्ये तांब्याचे अक्षरशः साठेच्या साठे आहेत. शिवाय आपल्या स्मार्टफोनमध्ये वापरलं जाणारं 40% कोल्टन, सोबतच टँटलम आणि लिथियम यांसारखी महत्त्वाची खनिजे तिथेच मिळतात. पण इथंच तो मोठा विरोधाभास समोर येतो. एकीकडे ही अफाट खनिजांची संपत्ती आहे आणि दुसरीकडे मात्र तिथे कमालीची गरिबी आहे. सशस्त्र माफिया आणि टोळ्यांकडून या साधनसंपत्तीचं आणि पर्यायाने स्थानिक लोकांचं प्रचंड शोषण होतंय हे तिथलं दुर्दैवी वास्तव आहे. त्यामुळेच आता या मौल्यवान मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी काँगो सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. या माफिया टोळ्यांना रोखण्यासाठी ते आता एक नवीन पॅरामिलिटरी युनिट म्हणजेच निमलष्करी दल स्थापन करत आहेत, ज्यांचं काम फक्त या खनिजांच्या साईटचं संरक्षण करणं असेल. आपला तिसरा विषय आहे आजार आणि कूटनीती. स्थानिक पातळीवरचे आरोग्याचे प्रश्न आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कसे मोठे अडथळे आणतात ते आपण पाहूया. नवी दिल्लीमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे राजनैतिक कार्यक्रम होणार होते. यामध्ये इंडिया आफ्रिका फोरम समिट आणि इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या बैठकीचा समावेश होता. पण हे दोन्ही मोठे कार्यक्रम आता अधिकृतपणे पुढे ढकलण्यात आले आहेत. हे कार्यक्रम अचानक रद्द होण्यामागचं थेट कारण काय असेल? तर काँगो आणि युगांडामध्ये पसरलेला इबोलाचा अत्यंत गंभीर प्रादुर्भाव. या उद्रेकामुळे तिथे सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचे प्रोटोकॉल लागू करावे लागले आहेत. आता इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कोविड-19 सारखे आजार हवेतून पसरतात, पण इबोला हा झुनॉटिक आजार आहे जो प्राण्यांमधून येतो आणि केवळ शरीरातील द्रवांद्वारे पसरतो. सध्या यावर लगेच काम करेल अशी कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात अत्यंत मोठी खबरदारी घेतली जात आहे. पुढे जाऊया विषय क्रमांक 4 कडे. कायदा, तंत्रज्ञान आणि सेन्सरशिप. या अलीकडील न्यायालयीन घडामोडींकडे तटस्थपणे पाहणं आवश्यक आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल की ब्रिटिशकालीन राजद्रोह कायदा, जो पूर्वी IPCच्या कलम 124A अंतर्गत होता, तो आता नवीन भारतीय न्याय संहितेत म्हणजे BNS मध्ये कलम 152 अंतर्गत आणला गेला आहे. यातील तरतुदी जवळपास पूर्वीसारख्याच आहेत. 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणाचीही निर्दोष मुक्तता न करता राजद्रोहाच्या खटल्यांना स्थगिती दिली होती. पण आता न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की जे आरोपी प्रदीर्घ काळ तुरुंगात आहेत ते स्वतःहून त्यांचे खटले पुढे चालवण्याची विनंती करू शकतात. याच दरम्यान डिजिटल विश्वात एक वेगळीच घटना घडली.
कॉकरोच जनता पार्टी नावाच्या एका उपहासात्मक म्हणजेच सटायरिकल अकाउंटने काही काळातच लाखो फॉलोअर्स मिळवले. पण आश्चर्य म्हणजे भारतात त्यांचे एक्स अकाउंट कायदेशीर कारवाईचा दाखला देत अचानक रोखण्यात आले. निरीक्षकांच्या मते ही कारवाई एका अत्यंत अपारदर्शक कायदेशीर मागणीद्वारे झाली आणि याचं कोणतंही सार्वजनिक स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. साहजिकच यामुळे सध्याच्या इंटरनेट सेन्सरशिपच्या यंत्रणेवर तथ्यात्मक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि आता आपला शेवटचा भाग, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था म्हणजेच BCCIच्या कायदेशीर स्थितीबद्दल. BCCI नेहमीच स्वतःला एक खाजगी संस्था असल्याचा दावा करते. पण वस्तुस्थिती अशी आहे की भारताचा राष्ट्रीय क्रिकेट संघ निवडण्याची पूर्ण मक्तेदारी त्यांच्याकडे आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते देशाचं प्रतिनिधित्व करतात. एवढंच नाही तर यापूर्वी त्यांना मोठ्या सरकारी कर सवलतीसुद्धा मिळाल्या आहेत. याच संदर्भात मुख्य माहिती आयुक्तांनी नुकताच एक मोठा निर्णय दिलाय. त्यांनी स्पष्ट केलंय की BCCI हे सार्वजनिक प्राधिकरण नाहीये आणि त्यामुळेच त्यांना माहितीच्या अधिकारातून म्हणजेच RTI कायद्यातून अधिकृतपणे सूट देण्यात आली आहे. यामुळेच त्यांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा वादविवाद सुरू झाला आहे. तर मंडळी, या सर्व घडामोडीं पाहता अनेक प्रश्न उभे राहतात. मग ती जागतिक आरोग्य आणीबाणी असो, खनिजांचं राजकारण असो किंवा देशांतर्गत कायदे असोत, या गुंतागुंतीच्या जगात खरी सूत्रे कशी हलतात यावर नक्की विचार करा. आणि आता आज आपण जे काही समजून घेतलं त्याची उजळणी करण्याची वेळ आली आहे. चला आपल्या MCQ चाचणीला सुरुवात करूया.